सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आपण पाहता आर.के. भटकर यूट्यूब चॅनल। आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय भीम। विश्ववंदनीय महाकारुणी तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई, सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना मी प्रथमतः वंदन करते। भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय संरक्षिका मीराताई आंबेडकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर यांच्याही कार्याला मी वंदन करते। इथे उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासभेचे उपासक उपासिका यांनाही माझा जय भीम। केंद्रीय शिक्षिका यांना माझा मानाचा जय भीम। आणि वंचितच्या अध्यक्षा मार्गदर्शी बोरकरताई आणि भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष अमरावती पूर्वचे अध्यक्ष बोरकर सर यांनाही माझा जय भीम। आज आपल्या इथे विहाराला भेट देण्याकरिता कैविशताई उपस्थित झालेले आहे, त्यांचे स्वागत मी त्यांना विनंती करते। आणि 10 आणि कैविशताई आपल्याला मार्गदर्शन करते असे मी त्यांना विनंती करते। आणि प्रथम आम्हाला 8 दिवस झाले आम्हाला मार्गदर्शन करत आहे सरवटकर मॅडम, यांचे स्वागत राहिले होते, ते संगीताताई करतील अशी मी त्यांना विनंती। राजगृहाला नमन करते। आजच्या या 10 दिवसीय शिबिराचे आयोजन करणारे अमरावती जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, त्यांचे कार्यकारी मंडळ, शहराचे कार्यकारी मंडळ, विशेषतः भारतीय बौद्ध महासभेच्या महिला शाखा, सर्व बंधू भगिनींनो आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आजचं शिबिर जे सुरू आहे इथे, तर त्या मार्गदर्शिका सर्वटकर आणि ज्यांनी अत्यंत प्रबोधनात्मक असं मार्गदर्शन केलं त्या कविशताई आणि आपण सर्वांना जय भीम। या समारोप या शिबिराच्या निमित्तानं
आपण एक नवीन काहीतरी घेत आहोत आणि हा एक नवीन भारतीय बौद्ध महासभेच्या जी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची जी मातृ संघटना आहे, या मातृ संघटनेला समर्पित होण्याच्या दृष्टीनं आपण हा जो 10 दिवसीय शिबिराचं आयोजन झालेलं आहे आणि यामध्ये आपण अत्यंत निष्ठेने एकाग्रतेने आपण आत्मसात करत आहात, तेव्हा आपल्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करते, स्वागत करते. त्याचबरोबर आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या सर्व कर्ताई यांना सुद्धा सहज स्नेह जय भीम करते, मंगलकामना करते आणि थांबते. शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या आदर्श विचारांना, त्यांच्या कार्याला, त्यांच्या त्यागाला त्रिवार अभिवादन करते. ज्या संस्थेच्या माध्यमातून आपण हे 10 दिवसीय प्रशिक्षण शिबिर इथे राबवत आहोत, अशी भारतातील तमाम बौद्धांची एक मातृसंस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष, चैत्यभूमीचे निर्माते, बोधाचार्याचे जनक कालवास भैयासाहेब आंबेडकर यांच्या 21 वर्षाच्या धर्मकार्याला, त्यांच्या त्यागाला त्रिवार अभिवादन. संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या 45 वर्षाच्या धर्मकार्याला, त्यांच्या त्यागाला त्रिवार अभिवादन. संस्थेचे ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया, संस्थेचे रिपोर्टिंग ट्रस्टी सुभाष जंजाळ सर, संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर यांच्याही कार्याला त्रिवार अभिवादन करते. आणि अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय बोरकर सर आणि उपस्थित सर्व त्यांची टीम, त्याचप्रमाणे बोरकरताई आणि आपल्याला 10 दिवस प्रशिक्षण देत आहेत अशा केंद्रीय शिक्षिका आदरणीय सरवटकरताई आणि उपस्थित सर्व धर्मबांधव, सर्व धर्मभगिनी, सर्वांना सस्नेह. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून तुम्हाला बरंचसं काही मिळालं असेल, मिळालं ना? बरंचसं काही चांगलं, बरंचसं काही नवीन असं आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या पिढीला आपण जे काही द्यायचं आहे, स्वच्छ, चांगलं, अज्ञानाच्या पासून लांब असलेलं असं सगळं जे काही चांगलं द्यायचं आहे ते संस्थेच्या माध्यमातून शिबिराअंतर्गत शिकवलं जात आहे. आपण ते ग्रहण करत आहात. इथून पुढे त्याचा प्रचार करण्याची जबाबदारी कोणाची असली पाहिजे? आपली. कारण 10 दिवस आपण प्रशिक्षित झालो की नाही, आणि मग इथून पुढे आपली जबाबदारी आहे. मॅडमनी त्यांची जबाबदारी पूर्ण करून त्या आता जाणार आहेत 25 तारखेला, पण त्यानंतर आपली जबाबदारी सुरू होणार आहे. तर आपण आपली जबाबदारी पेलत असताना आपल्या पुढे आपण बाबासाहेबांना ठेवलं पाहिजे की बाबासाहेबांनी आमच्यासाठी प्रत्येक गोष्टीची तरतूद करून ठेवलेली आहे. आमच्या अजून येणाऱ्या अनेक पिढ्या आरामात जगू शकतील अशी तरतूद बाबासाहेबांनी केलेली आहे. पण त्यासाठी ते नष्ट करण्यासाठी अनेक प्रणाल्या सध्या सुरू आहेत आणि म्हणून आपण जागरूक राहायचं आहे. आपण जागरूक राहून आपण त्या पद्धतीने विचार करायचा आहे आणि त्या पद्धतीने हा धम्मप्रचार पुढे न्यायचा आहे. तर धम्मप्रचारक खूप आहेत की नाही? अनेक संघटना आहेत, भिक्खू आहेत, खूप आहेत. पण भारतीय बौद्ध महासभा हे एक असं संघटन आहे की या संघटनेच्या माध्यमातून जे सत्यता आहे, आणि आपण म्हणतो की बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला समाज जर निर्माण करायचा असेल तर भारतीय बौद्ध महासभेशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी भारतीय बौद्ध महासभा हे माझं संघटन आहे, बाबासाहेबांनी माझ्यासाठी स्थापन करून ठेवलेलं आहे. आणि म्हणून या संघटनेची मी आज या शिबिराच्या अंतर्गत मी एक उपासिका प्रमाणपत्र घेणार आहे आणि मी एक सभासद झालेली आहे. तर इथून पुढे माझी सभासद म्हणून, संस्थेची सभासद म्हणून एक अशी जबाबदारी आहे की या संस्थेला पुढे नेण्यासाठी. कारण की जे मला चांगलं मिळालं ते इतरांना मिळालं पाहिजे ना. आणि मग आम्ही काही 10 लोक सगळीकडे पोहोचणार आहोत का? नाही. आणि म्हणून आपण जर प्रत्येकाने जर त्यात हातभार लावला तर आपण नक्कीच प्रत्येक घराघरापर्यंत संस्थेच्या माध्यमातून हे विचार पोहोचवू शकतो आणि बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला माणूस आपण घडवण्याचं काम करू शकतो. आणि म्हणून तुम्ही या प्रशिक्षणाच्या अंतर्गत अनेक विषय तुमच्यापर्यंत आले आणि तुम्ही ते ग्रहण केलेले आहेत. तर इथून पुढे आपण त्या गोष्टीचा प्रचार प्रसार इतरांपर्यंत न्यावा आणि त्या माध्यमातून अशी शिबिरं राबवण्याचं काम आपणही पुढे करावं, जेणेकरून की तुमच्या ओळखीचे जे काही लोक असतील, गाव असतील, माहेर असेल, सासर असेल, बहिणीचं गाव, काकाचं गाव, काकूचं गाव, जे काही जिथे जिथे आपल्या परिचित लोक असतील, मित्र मैत्रिणी, त्यांच्या इथे जाऊन आपण जर ह्या गोष्टी सांगितल्या की अशा प्रकारचं शिबिर असते, ते शिबिर आपण लावावं, जेणेकरून आपल्याला काहीतरी चांगलं मार्गदर्शन मिळेल, धम्म कळेल. तर
हा तुमचा प्रचाराचा प्रयत्न असला पाहिजे आणि त्या पद्धतीने जर केला तर नक्कीच आपण घराघरापर्यंत पोहोचू शकतो. आणि बडनेर शहरामध्ये जे काही भारतीय बौद्ध महासभेचं आज एक नव्याने आपण उपक्रम राबवला तर हा प्रत्येक घरापर्यंत पोहोचवून अमरावती जिल्हा पिंजून काढू शकतो आणि तो प्रयत्न तुमच्या माध्यमातून झाला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. कारण की शिबिर आम्ही कार्यकर्ता निर्माण करण्यासाठी शिबिरं लावत असतो की प्रशिक्षित कार्यकर्ता पाहिजे. उठसूट कुणी आता स्वघोषित कार्यकर्ते खूप होतात, घराघरात आहेत स्वघोषित कार्यकर्ते. इकडून पुस्तक वाचलं तिकडे सांगितलं म्हणे मी कार्यकर्ता, असे कार्यकर्ते सगळीकडे आहेत. पण आपल्याला प्रशिक्षित कार्यकर्ता पाहिजे जो बाबासाहेबांना अपेक्षित होता. बाबासाहेब म्हटले सुटामुटातला कार्यकर्ता मला प्रशिक्षित कार्यकर्ता तयार करायचा आहे आणि तो कार्यकर्ता भारतीय बौद्ध महासभा आता तयार करतायत. आता हे सुटामुटातले सगळे कार्यकर्ते तुम्ही बघत आहात, तुम्हाला सुटामुटातला कार्यकर्ता म्हणून लोकांपर्यंत जायचं आहे आणि तुम्ही ते जाल अशी अपेक्षा बाळगते आणि इथेच थांबते. आपण मी इथे आल्याबद्दल तुम्ही मला आमचा सत्कार केला, सन्मान दिला, ऐकून सुद्धा घेतलं त्याबद्दल तुम्हा सर्वांच्या प्रती मनोकामना व्यक्त करते आणि इथेच थांबते. नवबुद्धांचे